चांगली समाज निर्मिती ही कार्याची प्रेरणा ठेवून समाजातील व्यथा दूर करण्याचे काम अनुलोमांच्या माध्यमातून करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। येवला तालुक्यात वडगाव पल्हे येथील अनुगामी लोकराज्य अभियानाच्या वतीने कापसे फाउंडेशन अनुलोम संगम 2026 चे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार गुंतवणूक आणि धोरण कौस्तुभ ढवसे, पद्मश्री दादा लाड, अतुल वझे, अनुलोम प्रमुख स्वानंद ओक, सुजाता मराठे, अंबादास जोशी आदी जण उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की देश विकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्त्वाची। अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून स्वामी विवेकानंदांच्या संदेशाला अनुसरून काम करीत आहेत। ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे। अनुलोमने प्रगतशील समाजामध्ये उभे केलेले कार्य महत्त्वाचे, उत्तम, सुंदर आणि बहुमोल कार्य अनुलोमच्या माध्यमातून होत आहे। समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व तयार करण्याचे क्षेत्र अनुलोमने निवडले। आज देश वेगाने प्रगती करत असताना यापुढील काळातही अनुलोमने राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देण्याचे आणि समरसतेसाठीचे काम अधिक व्यापक स्वरूपात पुढे न्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज भेदभाव रहित असेल, एकजूट समाजाची निर्मिती करताना या कार्यात 500 महिलांना स्वयंसेवकांचा संवादिनीच्या माध्यमातून सहभाग हे समरसतेचे उदाहरण असलेले गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले। समर्पणाची भावना असेल तर अनुलोमचे काम करता येणे शक्य आहे। त्यामुळेच यामध्ये काही करणाऱ्या स्वयंसेवकांचे महत्त्व आहे। हा परिवार मोठा होत गेला पाहिजे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुलोमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक अनुलोम प्रमुख स्वानंद ओक यांनी केले। यावेळी पद्मश्री दादा लाड आणि कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच अनुलोमचे कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जनसेवकांचा सत्कारही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापसे पैठणी उत्पादन कक्षाला भेट दिली आहे। यावेळी कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी कापसे पैठणी उद्योग समूहात काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचारी यांनी हातमागावर मुख्यमंत्र्यांचे चित्र विणले। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदय यांनी तिथे हातमाग यंत्रावर बसून स्वतःचे चित्र निहाळले। अनुलोमच्या कार्यक्रमात हेच हातमागावरील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा असलेले चित्र श्री कापसे यांनी भेट दिले। कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी घेतली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।